उद्धव गटातल्या खासदारांच्या बंडखोरीच्या नंतर ठाकरेंनी उशिरा का होईना पण थोडीशी हालचाल करायला सुरुवात केली आहे असं समजतंय। बंडखोरांच्या मनातली खदखद जाणून घेण्याच्या ऐवजी त्यांच्या सहकाऱ्यांची बैठक बोलवण्याचं ठाकरेंनी घाटलेलं आहे। या निमित्तानं शुक्रवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक आयोजित करण्यात येईल। संजय पाटील यांनी बंडखोरी केल्याच्या नंतर तशा प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी अधिकाधिक हालचाली होत आहेत असं समजतंय। ठाकरेंनी ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली दिसते। आमचे सहकारी प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्या सोबत आहेत। महेंद्र, माझा आवाज येत असेल तर पटकन सांगा की ही बैठक ज्यांच्यासाठी बोलावली आहे ती नक्की नेते मंडळी कोण आहेत आणि त्यांचा या बैठकीतला रोल किंवा त्यांची भूमिका काय असणार आहे? प्रसाद सर, खासदारांनी जी बंडखोरी केली आहे त्या संदर्भात ही बैठक असणार आणि या पक्षातील जे विविध पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी ची बैठक असणार आहे आणि दुपारी 12 वाजता ही बैठक असणार आहे। कारण ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आहेत ते आता या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। एकंदरीत उद्या जो आहे तो वर्धापन दिन ही आहे तो संध्याकाळी 5 वाजता असणार आहे। मात्र ही बैठक आहे ती दुपारी 12 वाजता असणार आहे। या बैठकीत पदाधिकाऱ्यांची भूमिका काय याबाबत उद्धव ठाकरे विचारणा करणार आहेत। धन्यवाद महेंद्र सगळ्या तपशिलासाठी।